तर हाय गाईस, काजल ढोबळे या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासाठी एक भन्नाट अशी युक्ती म्हणजे चेहऱ्यासाठी खूप छान असा उपाय घेऊन आलेले आहे. जेणेकरून आपण उन्हाळ्यात आपल्या त्वचेवरती अशा फोड्या यायला चालू होतात, गरमीने उष्णता बाहेर पडायला म्हणजे वगैरे चालू होतं सगळ्या चेहऱ्यावरती फोड्या वगैरे. ज्याची स्किन ऑइली आहे त्याला किंवा त्याची स्किन राट पण आहे त्याला पण हे उपाय खूप छान आहे. यात मी टाकलेला आहे कडुनिंबाचा पाला आणि हळद, जेणेकरून की जी पेस्ट आपल्याला हे करतो ना ती उपयोग म्हणजे एकत्र येईल. आणि त्यानंतर तुम्ही याच्यात टाकू शकता चंदन पावडर, गुलाबचं पाणी वगैरे तुमच्याकडे असेल ते, म्हणजे मध, चंदन पावडर, गुलाबचं पाणी वगैरे हे तुम्ही टाकू शकता. तर चला आता आपण पेस्ट करून घेऊया, मग मी तुम्हाला दाखवते. तर इथं मी केस वगैरे बाजूला गेलेले आहेत आणि टिकली पण काढून ठेवली, कानातले वगैरे सगळं काढून ठेवलेलं होतं मी. चला आता आपल्या इथं फेस लावून घ्यायची आहे. खूप छान सगळीकडं म्हणजे सगळ्या साईडने व्यवस्थित म्हणजे सगळं चेहऱ्यावरती आपण पेस्ट लावून घेऊया. याने काही साईड इफेक्ट्स होणार नाही आहे. आणि ॲक्च्युली माझं ते डोळाही झालं होतं, त्यानंतर मी काय केलं, मिक्सरचं भांडं माझं थोडं मिरचीचं होतं त्यामुळे मी थोडंसं धुवून घेतल्यामुळं ते तसं झालं असं. पण याचा काहीच साईड इफेक्ट्स होऊ शकत नाही. हे खूप छान आहे चेहऱ्याला. तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. मला असं वाटतं की मी ट्राय केलं, तुम्ही माझ्या चेहऱ्यावरती नक्कीच ग्लो आला आहे का नाही ते मी तुम्हाला नक्कीच दाखवते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच कंटिन्यू पहा. हे पाहून घ्या, मी ह्या पद्धतीने लावले, तुम्ही पण ह्याच पद्धतीने लावा. पाहू शकता मी तिथं तोंड वगैरे धुतलेलं आहे. मी तोंड धुताना काही शूट घेतला नाही. किती छान माझ्या चेहऱ्यावरती मलाच माझं खूप जाणवते असं की ऑइली पण नाही आहे, असं खूप छान जाणवत आहे. नक्कीच तुम्ही पण ट्राय करा. कडुलिंबाचा पाला खूपच छान आहे, तो पण निरोगी, आपण खातो पण तो पाला. आणि त्यानंतर तुम्ही इथं म्हणजे एकदा नक्कीच ट्राय करा असं मला वाटतं. कसा वाटला असं माझा छोटासा ब्लॉग तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि नक्कीच तुम्ही पण ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये उत्तर द्या तुम्हाला कसं वाटलं. चांगला व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ वाटला असेल तर नक्कीच एक लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय बाय.